उदय वार्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक लोकप्रिय युवा नेते माननीय श्री उमेश भाऊ पाटील, लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत बेडग, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मिरज तालुक्यातील नरवाड आणि बेडग गावांमध्ये विकास कामांना मोठी गती मिळाली आहे। आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते 23 ऑगस्ट 2026 रोजी विविध विकास कामांचं लोकार्पण तसेच महत्त्वपूर्ण उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामाचं भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले। या विकास कामांमुळे परिसरातील शेतीसाठी सिंचन व्यवस्था बळकट होऊन सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे। नरवाडमधील 25 लाख रुपयांची विकास कामं, यात ग्रामपंचायत इमारत, फर्निचर व प्रतीक्षा कक्ष बांधणे, गायरानवाडी अंतर्गत रस्ते तयार करणे, जलसंपदा विभागाअंतर्गत सिंचनास पाणी देण्याच्या 45 कोटी 30 लाख रुपयांच्या महत्त्वपूर्ण कामाचं भूमिपूजन यावेळी करण्यात आले। बेडगमधील 1 कोटी 75 लाखांची विकास कामं, यात ग्रामपंचायतीच्या जागेत तालीम बांधकाम 25 लाख, बंदिस्त गटार बाळासाहेब वाघमारे घर ते अभिमान कांबळे घर 5 लाख, पेविंग ब्लॉक बसवणे बाळासाहेब वाघमारे घर ते अभिमान कांबळे घर 7.5 लाख, पेविंग ब्लॉक बसवणे बाबासाहेब जमगे घर ते हिम्मत गांजागोळ घर 7.5 लाख, रस्ता काँक्रिटीकरण मातंग समाज मंदिर वडाचे झाड ते सुभाष होळकर घर 6 लाख, रस्ता काँक्रिटीकरण बेघर वसाहत सुभाष काडे घर ते बाबासाहेब जमगे घर 15 लाख, गणपती मंदिर चौक तालीम बांधकाम लोकार्पण 30 लाख, गणपती मंदिराच्या मागील बाजूस सभागृह बांधकाम 30 लाख, तीर्थक्षेत्र विकास निधीतून श्री बिरोबा मंदिर बिरोबा माळ विविध सोयी सुविधा लोकार्पण 50 लाख। शेतकऱ्यांना सिंचनाची मोठी सुविधा, आरग बेडग उपसा सिंचन योजनेअंतर्गत 45 कोटी 30 लाख रुपयांच्या कामामुळे परिसरातील शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मूलभूत सुविधांसह शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी सोडवण्याची ग्वाही दिली। या प्रसंगी बेडगचे सरपंच उमेश भाऊ पाटील, नरवाडचे सरपंच मारुती जमादार, जिल्हा परिषद सदस्य अस्मिता होनमोरे, पंचायत समिती सभापती राणी भोरे, उपसभापती शेजोळ मॅडम, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, राजेंद्र नागरगोजे, अशोक ओमासे, माजी सरपंच बाळासाहेब खरमाटे, संभाजी नागरगोजे, सचिन पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मोहन नागरगोजे, शंकर शिंदे, रघुनाथ नागरगोजे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।